नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। मुंबई जिल्हा विशेष भाग 2 मध्ये तुमचं प्रथम स्वागत करतो। पहिला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे मुंबई जिल्हा विशेष, त्यामध्ये 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। महत्त्वाचे जिल्ह्याला जे झालेले प्रश्न आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मुंबईला जिल्ह्याला झालेले प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या चॅनलवर कोण नवीन विद्यार्थी असतील, जुने विद्यार्थी असतील, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल। तर प्रश्न पाहू आपण। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली होती? खेडा या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली होती। गुजरातमधील खेडा आहे, खेडा हा जिल्हा आहे, तिथे आपल्याला 1918 मध्ये साराबंदीची चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती। मुंबई जिल्हा 2023 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे। पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली, तर कोणत्या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केलेली आहे? हा प्रश्न मुंबईला 2016 रिपीट झालेला आहे, नवी मुंबई 2014 रिपीट झालेला आहे। तर लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली होती। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढील प्रश्न पाहू, चले जाओ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर चले जाओ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर 1942 या वर्षी चले जाओ ही चळवळ सुरू झालेली आहे। नवी मुंबई 2017 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना ओळखले जाते। नवी मुंबई SRPF गट 11 ला हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे। मित्रांनो, खूप प्रश्न आहे। व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे। तर आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। हा प्रश्न SRPF गट 11 ला 2014 रिपीट झालेला आहे। मुंबई शहरला 2014 रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? तर ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? तर प्रदीप या गीतकाराने लिहिलेलं आहे। मुंबई 2016 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे। सर्व प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे या गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत। हा प्रश्न नवी मुंबई 2018 ला रिपीट झालेला आहे। स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन। हा प्रश्न नवी मुंबई 2014 रिपीट झालेला आहे। मुंबई शहरला 2016 रिपीटेड झालेला आहे। तुम्हाला कॅटेरिया कोण जाईल की कोणते प्रश्न रिपीटेड होतात मुंबई शहर, मुंबई जिल्ह्याला, SRPF गट 11 ला, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल। त्यानंतर पुढील प्रश्न, माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण? तर माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विंदा सावरकर हे माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक आहेत। हा प्रश्न पाहू शकता, मुंबई लोहमार्ग 2017 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर मुंबई या शहरामध्ये 1885 सालीला राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। पाहू शकता, हा प्रश्न मुंबई शहर 2009 ला विचारलेला प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार मोहम्मद इक्बाल हे आहेत। हा मुंबई शहर 2009 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। मुंबई शहरला 2009 ला आणि मुंबई पोलीस आयुक्त 2014 ला हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे। त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे। तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। मुंबई पोलीसला 2004 ला विचारलेला प्रश्न आहे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्ताला 2007 ला रिपीट झालेला प्रश्न आहे। 2004 ते 2025 चा जेवढाही इतिहास आहे मुंबई जिल्ह्याचा तो आपण पाहून घेणार आहोत। महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर गांधारी या त्याच्या पत्नीचे नाव होते। तर नवी मुंबई 2017 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे। धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा राजा होता, गांधारी ही त्याची पत्नी होती, त्यांना 100 कौरव पुत्र होते, मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतर सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेले आहे। हा प्रश्न मुंबई लोहमार्ग 2018 ला विचारलेला प्रश्न आहे।
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न मुंबईला लोहमार्गला 2013 रिपीट झालेला आहे आणि मुंबई पोलिसला सुद्धा 2013 रिपीट झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 1 लाईक आणि 1 कमेंट करायची आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न, टिंबटिंबा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. तर कोण हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता? तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. हा प्रश्न मुंबई शहर 2017 रिपीट झालेला आहे. सिमुक हा 23 वर्षीय सातवाहन घराण्याचा राजा होता. त्यानंतर कृष्ण हा राजा झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? तर मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? तर मुघल सत्ता स्थापन करणारा राजा आहे बाबर. नवी मुंबई 2017ला हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? तर दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधलेला आहे? तर अल्तमश यांनी दिल्ली येथे असलेला कुतुब मिनार बांधलेला आहे. हा प्रश्न SRPF 8ला मुंबई 2016 रिपीट झालेला प्रश्न आहे आणि बॅट्समॅनला सुद्धा हा 2016ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर सत्यशोधक समाज हे महात्मा फुलेंनी स्थापन केलेली संस्था आहे. कधी साली स्थापन केली? तर 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुणे ते सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हा प्रश्न नवी मुंबई 2017ला रिपीट झालेला आहे. 2016ला लागंतर हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? तर हडप्पा संस्कृती मुद्रांवर किती प्राणी आढळतात? तर एकूण 3 प्राणी आढळतात. हत्ती, गेंडा, वाघ हे 3 प्राणी आढळतात. त्यामध्ये कोणता प्राणी आढळत नाही? गाय हा प्राणी आढळत नाही. तर पाहू शकता SRPF 8ला हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे 2016ला. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. मुंबई 2013ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे आणि बाकीच्या संस्था त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाहिल्या तर बहिष्कृत हितकारणी सभा, त्यानंतर समाज समता संघ आणि भारतीय बौद्ध महासभा या बाकीच्या इतर संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यांचं खूप योगदान आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता टिंबटिंब मानला जातो. तर फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला मानलं जातं? तर रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानलं जातं. हा प्रश्न नवी मुंबई 2011 रिपीट झालेला प्रश्न आहे. फ्रेंच राज्यक्रांती 14 जुलै 1789 रोजी झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली आहेत. मुद्दा लक्षात ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? तर लॉर्ड डलहौसी यांनी केलेला आहे. हा प्रश्न SRPF गट 11ला नवी मुंबईला 2014ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट ऑफ इंडियाचे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी? तर गेट ऑफ इंडिया कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911ला बांधण्यात आले. मुंबई पोलीस भरती 2011ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, वास्को द गामा भारताचे सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? तर वास्को द गामा भारतात सर्वप्रथम कालिकत बंदरावर आले होते. झामोरी राजांनी त्यांचे स्वागत केले होते. तर हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलिसला 2018 रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गाद्वारे आला होता? हा प्रश्न रिपीट झाला आहे मित्रांनो. 2017ला सुद्धा रिपीट झालेला आहे. तर वास्को द गामा कालिकत बंदरावर आले होते. झामोरी राजांनी त्याचे स्वागत केलं 1498 मध्ये. हा प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू करण्यात आली. मुंबई लोहमार्ग 2018ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झालेली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय 2011ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर हा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. हा प्रश्न नवी मुंबई 2011 रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर होमरूल चळवळ कोणाशी संबंधित आहे? तर ॲनी बेझंट यांच्याशी होमरूल चळवळ संबंधित आहे. आयरिश विदुषी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1915 मध्ये मद्रास अड्यार येथे होमरूल लीगची स्थापना केली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू.
1905 साली टिंबटिंबची फाळणी झाली, ते 1905 साली बंगालची फाळणी झाली होती. हा प्रश्न SRPF गट 8 आणि बॅट्समनला सुद्धा 2016 आणि 2017 हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, तर बंगालची फाळणी कधी झाली? 16 ऑक्टोबर 1905 रोजी. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर हा इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? तर 19 नोव्हेंबर 1917 रोजी झालेला आहे. हा प्रश्न मुंबई शहर 2007ला रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? तर भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? 1959 रोजी भारतात पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नवी मुंबई 2011ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, खालीलपैकी टिंबटिंब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही. तर कोणता मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही? तर बारडोली सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित आहे. मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 14 तळ्याचा सत्याग्रह हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहेत. तर बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, शिवाजी महाराजांच्या काळात टिंबटिंब यांच्या मार्फत राज्यकारभार चालत असे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभार कसा चालायचा? तर अष्टप्रधान मंडळ यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राज्यकारभार चालायचा. हा प्रश्न SRPF गट 8ला 2010 आणि 2014ला विचारलेला आहे. तर अष्टप्रधान मंडळ काय आहे? तर पंतप्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश, पंडितराव हे अष्टप्रधान मंडळ आहे. तर यामध्ये कोणकोणती पदे कोणाकोणाला होती ते पाहून घेऊया आपण, कारण का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खूप जिल्ह्यांना हा प्रश्न रिपीटेड होतो म्हणजे होतो. तर पाहू शकता, प्लुटो हा विचारवंत टिंबटिंब देशाचा होता. तर प्लुटो हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ग्रीक या देशाचा प्लुटो हा विचारवंत होता. लक्षात ठेवा, प्लेटो हा विचारवंत ग्रीक या देशाचा होता. मुंबई पोलीस 2004ला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? ते भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते, ज्यांनी बारडोली सत्याग्रह केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे, हे मंदिर कोणी बांधले? तर खूप IMP प्रश्न आहे. 2011ला 21ला विचारलेला प्रश्न रिपीटेड झालेला आहे. तर छत्रपती राजाराम महाराजांनी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात बांधले होते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, 5 पेक्षा पण अधिक वेळा विचारलेला प्रश्न आहे. राजा पंचमजाजो राणी मेहनी यांच्या स्वागतार्थ मुंबई ते गेट ऑफ इंडियाचे भारत प्रवेशद्वार बांधण्यात आले. तर ते कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 रोजी बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अष्टप्रधान मंडळातील चुकीची जोडी कोणती? तर हा प्रश्न रिपीट झालेला मित्रांनो पाहू शकता. तर सुमंत सेनापती ही चुकीची जोडी आहे. पेशवा पंतप्रधान, पंडितराव पुजारी आणि अमात्य वित्तमंत्री ही बरोबर जोडी आहे. मुंबई 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर पाहू शकता, आपण अष्टप्रधान मंडळ पाहायचं आहे. ह्यावरती प्रश्न रिपीटेड होतो. तर प्रधान मोरो त्र्यंबक पिंगळे राज्यकारभार चालवत होते. अमात्य रामचंद्र निळकंठ मुजुमदार जमा खर्च पाहत होते राज्याचा. सेनापती हंबीरराव मोहिते होते, सैन्याचे नेतृत्व करत होते. पंडितराव मोरेश्वर पंडितराव धर्माची कामे पाहणे काम करत होते. त्यानंतर न्यायाधीश होते निराजीरावजी, न्यायदान करणे हे त्यांचं काम होतं. सचिव होते अनाजी दत्तो, सरकारी आज्ञापत्र पाठवणे कामकाज करायचं. त्यानंतर मंत्री दत्ताजी त्र्यंबक वाकणीस होते, पत्रव्यवहार करणे हे त्यांच्याकडे काम होतं. आणि सुमंत ते रामचंद्र त्र्यंबक डबी, परराज्य संबंध ठेवणे हा त्यांचं काम होतं. तर हे अष्टप्रधान मंडळ यावरती फिक्स पोलीस वरला एक प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही? तर हरिजन, यंग इंडिया, केसरी, नवजीवन हे यापैकी केसरी हे महात्मा गांधींशी संबंधित नाही आहे. हा प्रश्न मुंबई शहरला कारागृहाला 2024ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर मुंबई येथे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र सुरू केलेलं आहे. मुंबई बॅट्समनला 2024ला विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर 1708 मध्ये छत्रपती राजा शाहू यांनी राजश्री शाहू महाराज यांनी राज्याभिषेक करून सातारा राजधानी निश्चित केलेली आहे. मुंबई कारागृह 2024ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, 1 पेक्षा अधिक वेळा विचारलेले प्रश्न आहेत मुंबईवरतील. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परीक्षा झालेली नाही आहे? तर राजगृह वैशाली काश्मीर या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली आहे. सारनाथ येथे झालेली आहे. मुंबई चालक 2024ला विचारलेला प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्य मूर्ती सापडली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मोहनजोदडो येथे नर्तकांची कास्य मूर्ती सापडलेली आहे सिंधू संस्कृतीमध्ये. मुंबई चालक 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर वारली चित्रकला हे भारतातील टिंबटिंब राज्याचे लोकचित्र आहे. त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र आहे. मुंबई पोलीस शिपाईसाठी 2024 ला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर हे होते प्रश्न मुंबई जिल्ह्याला रिपीट झालेले आतापर्यंत 2004 ते 2025 पर्यंत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा लवकरच भेटू मुंबई जिल्हा विशेष भाग 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.